भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या तुटलेल्या मनाला नव्याने उभं करेल. हे सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक, हे लक्षात ठेवा. आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काहीही न ऐकता चांगलेच समजतील, आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत आणि त्यामुळे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढंच न्यायच मिळत नाही आणि मग फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर मग या जगातले खूप नाते टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खरा हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखला आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित येत नाही आणि म्हणून ते फसतात. तर मित्रांनो, काही लोक असतात, काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या तर करत असतात आणि खोटं पसरवत असतात. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. मग हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुंदलेल्या तांदळाचे समजत असतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण आपल्या बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आणि आपले चरित्र, आपले वागणं आणि आपला स्वभाव कसे आहे ते स्वामींना माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या आणि उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, आणि तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत यांचा अभिमान आहे, असं तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. मित्रांनो, कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे आणि संसारात पाहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे आणि या सुखदुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण राहिले नक्कीच पाहिजे. एक लक्षात घ्या की स्वामी आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतूड करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात आणि शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, मग साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात. आणि तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप, साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, आणि जे त्या चलाखीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र आहे, परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तर परमेश्वर तुमच्या सारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसताय तेच उद्या तुम्हाला हसतील. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे
तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत असं समजायला हवं. आणि आपण स्वामींवरच फक्त विश्वास ठेवायला हवा. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वत करतात त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात आणि कळीकळाही त्यांच्या समोर लोटांगण घालतो. कामक्रोधाही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः वृद्धिसिद्धी देखील त्यांचे घरी पाणी भरतात. सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांचे परमभक्त मोक्षप्राप्ती होत असतात. आणि गैरसमज आणि क्रोध हे असं एक विष आहे ना मित्रांनो, जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात नक्की करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही एक गोष्ट खरंच मोठी आहे आणि ही नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते आणि स्वामी आपल्या जीवनात आपल्याला त्यांचे दर्शन सुद्धा देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास हवा आणि स्वामींवर विश्वास आपण ठेवायला हवा. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि एकदा लक्षात घ्या, एकदा एका आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे आणि आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे. म्हणजे जीवनात जागा आणि त्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारखा खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढेही अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादी जे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्की तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगती मिळेल. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्त केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे आणि चांगल्या केल्या पाहिजे. लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे चांगले दिसेल ते मिळवता आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोरच सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपल्या कर्म हे वाईट करून घेत असतात. स्वामींच्या मार्गावर
चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात, आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही स्वामींसाठी येतो एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या दर्शनाला तुम्ही दररोज जा किंवा स्वामींचं दर्शन दररोज घ्या. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव आणि नक्कीच पूर्ण करतो. मग पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाव, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसत असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देता की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत आपल्याला देत असतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतोच आणि त्याचे अस्तित्व जाणवते. आणि हे अनुभूतीने, अनुभवाने लागते. आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे. आणि श्रद्धेचा भाग असला तरी आपण श्रद्धा स्वामींवर निश्चित ठेवली पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनांसारखं एकदा वागून बघा आणि ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आणि आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. म्हणून विश्वास ठेवताना कधी स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत आणि तुमची सेवा ते पूर्णपणे करतील. फक्त तुम्ही त्यांचं नामस्मरण करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देतील. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यास काही संकट आले, आपली आली आणि आपत्ती आली, तरी अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वामी समर्थ स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, हे लक्षात ठेवावे. म्हणून आपण आपले कर्म जपत राहावे आणि पुण्य जपत राहावे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याचे केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावैर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होऊन जाते. एवढं मात्र निश्चित आहे. मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात. फक्त त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोळे ओळे, विधी, सुतक, मासिक धर्म, शौच, असौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करून शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जाऊ आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येतात जातात. आणि मग त्यांचे चमत्कार आपल्याला दिसायला लागतात आणि स्वामींची अनुभूती आपल्याला यायला लागते. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं अगदी जरुरी आहे. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला, तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते.
एवढं लक्षात घ्या. म्हणून समोरच्याचे कर्म स्वामींवर सोडा आणि आपण आपले कर्म चांगले करा. एवढंच तुम्ही करू शकता. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचे असते. आणि माझे नाते आणि तेच नातं म्हणजे स्वामी तुमच्याशी आहे आणि स्वामींची सर्वांनी नाते ठेवायला हवे. माया का दास सदा उदास, मेरे स्वामी का सदा बिंदास. आणि स्वामींचा जो दास असतो तो सदा बिंदास असतो, तो उदास कधीच नसतो. एवढं लक्षात ठेवा. माणसाला खूप मोठा भ्रम असतो की मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्या सारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही करत तरी तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना. आपण फक्त कठपुतली आहोत. स्वामीच आपल्याला नाचवत असतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर आपण सर्व कामे आपली करत असतो. एवढं लक्षात घ्या. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम तुम्ही टाकूनच घ्या. मग बघा, जीवनात तुमचे अगदी मोठमोठे बदल तुम्हाला दिसून येतील. आता विसर पडणार, काम झाले गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मग मज हाका मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता का रे तुम्ही, नवच बोलता तोंडी विसर पडता, आणि आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने. आणि स्वामींना तुम्ही काही सांगितले असेल किंवा काही बोलले असेल तर अजिबात विसरू नका. स्वामी सर्व आठवण ठेवतात आणि मग तुम्हाला नंतर ते फेडावे लागते. एवढे मात्र आहे मित्रांनो, आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपलाच मित्र मैत्रीणबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा हे असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे या अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेच ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असे यांची वृत्ती असते आणि शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्य होऊन बसते आणि त्यांची काहीच किंमत मग उरत नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक जीवनाला आणि जीवाला स्वामींच्या दर्शनाची ओढ असते. परमेश्वर चरणी नतमस्तक होऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करायची आणि प्रत्येकात चढाओढ असते आणि सर्व कर्म दोष संपवून फक्त आणि फक्त स्वामीच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त आपल्याला करू शकतात. आणि हे मुक्या जनावरांना देखील समजते. आपल्याला केव्हा समजेल हे? म्हणून एक लक्षात घ्या, मुके जनावर देखील स्वामींकडे प्रार्थना करत असतात की या फेऱ्यातून आम्हाला स्वामी बाहेर काढा आणि आम्हाला मोक्ष द्या. नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतःकरणात झुकून बघावे. कोणाचाच तिरस्कार करू नका, कोणाला तडफतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमकी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. मग तुम्ही याबद्दल विचार करा. नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. आपल्या मालकाच्या म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्यांचे मन इतर कुठला विचारही करीत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते आणि स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो आणि जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा, शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतःकरणाने निर्मळ, निष्फळ आणि असतो, त्याला खरा स्वामी भक्त आणि सेवेकरी नक्कीच आपण म्हणले पाहिजे. आणि तोच खरा स्वामी भक्तही असतो. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जसा प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन
स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान आहे आणि तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जर स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहेत, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. अब डूबने का क्या ख्वाब स्वामी, जब नाव भी तेरी दरिया भी तेरा, लहरे भी तेरी और हम भी तेरे. आणि स्वामींचेच आपण सर्वस्वी झाले पाहिजे आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण सर्व काळजी त्यांच्यावर सोपवली पाहिजे. नक्कीच ते आपल्याला मदत करतील. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. यामुळे कल्याणच होईल आणि चांगलेच होईल आणि स्वामी सर्वांचे चांगलेच करतील असा मनात भाव ठेवा. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवे क्षीण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीच्या अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहेत आणि माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे स्वामींकडे मागणी करा. आणि मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वयं दत्त ते शिव शंभू ते परब्रह्म ते या विश्वाचे, दत्त स्वरूप ते शक्ती स्वरूप ते साक्षात परमेश्वर ते. स्वामी या जगाचे अल्लाह खुदा ते परवर दिगार ते, रहुनुमा ते निज भक्तांचे. रिद्धी सिद्धी ही ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेता पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. आणि नक्कीच स्वामी समर्थांच्या भक्तांना सर्व काही मिळत असते. त्यांना काही मागण्याची गरज नाही आणि स्वामींकडे ते काही मागतच नसतात. ते फक्त एवढंच मागत असतात की स्वामी आम्हाला सुखात आणि समाधानात आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. जीवनात मित्रमैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट नक्कीच करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. आणि स्वामी तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. फक्त स्वामींच्यावर तुमचा मनापासून पूर्णपणे विश्वास असायला हवा आणि स्वामीच तुम्हाला सर्व काही गोष्टीतून बाहेर काढतील. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत असेल की तुला तुझ्या कर्माचे फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे. आणि म्हणून आपण त्यासाठी अगदी स्वच्छ मनाने आपले कर्म चांगले केले पाहिजे आणि कधीही कोणाचे वाईट न करता आपण सर्वांसोबत आणि सर्वांचे चांगलेच विचार केले पाहिजे. एवढं मात्र आपल्या आयुष्यात जगत असताना आपण नेहमी केले पाहिजे. आणि नक्कीच स्वामी अशा लोकांच्या पाठीशी असतात जे चांगले कर्म करतात आणि चांगलं बोलतात, चांगलं वागतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे आणि जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. ही लोकीची जीवन क्षणिक आहे आणि केव्हा मृत्यू गाठेल हे कुणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल, काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथांचे वाचन, हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दान दागिने कोणीही आणि काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा आणि तेच अटळ सत्य आहे. एवढं मनात धरून फक्त स्वामींची निस्वार्थ मनाने सेवा करा. नक्की स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता करू नकोस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो
त्याला चिंता करण्याची गरज नसते, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि स्वामी बोध देत आहेत. मित्रांनो, कधी कोणाचे वाईट तुम्ही करू नका, निंदा करू नका, नावे ठेवू नका, कुणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका, कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊ शकतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जो स्वामींच्या चरणी नजर झुकवितो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाहीत, कुणापुढे झुकूही देत नाहीत. एवढं स्वामी आपल्यासाठी करत असतात. दरिया बनकर किसी को डुबाना बहुत आसान काम है, बात तो तब बनेगी जब आप जरिया बनकर किसी को बचाए. एखाद्याला त्रास देणं, त्याला खड्ड्यात संकटात टाकणं अगदी सोपं आहे, पण कधी जर एखाद्याला मदतीची गरज आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची मदत करून एक मदतीचा हात देऊन जीवनात देणं यांसारखी मोठी स्वामी सेवा कुठेही मी बघितली नाही आणि कुठेही असणार पण नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून अशी स्वामी सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाहीत आणि मुळात देव मानण्याची गोष्टच नाही आहे, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसतं, तसे निसर्गात हवा वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं. तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असं म्हटले म्हणून देवच अस्तित्व नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा, वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि अनुभूती भेटली की तुम्हाला चमत्कार स्वामी नक्कीच दाखवतील आणि तुम्हाला आशीर्वादही तेवढेच चांगले देतील. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो, पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. एवढं मात्र तितकंच खरं आहे आणि तितकंच स्वामी आपल्याला खरोखर देत आहेत आणि स्वामी भक्तीत आपण तल्लीन राहत आहोत. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध चांगले ठेवायचे आहे आणि चांगले संबंध आपण प्रस्थापित करायचे आहे, एवढं तुम्ही मनामध्ये ठाम करून घ्यायचं आहे. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण, स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही केले पाहिजे. आता वेळ पडली तर मित्र मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहीण, नवरा बायको, मुलं बाळ, आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच साथ सोडत नाहीत. म्हणून स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि पूर्णपणे स्वामींच्यावर सोपवून टाका. नक्कीच स्वामी तुमच्याशी आणि तुमच्या वागण्यावरून तुम्हाला फळ नक्कीच देतील, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता स्वामी. आणि स्वामींचं नामस्मरण तुम्ही न विसरता दररोज नक्कीच केलं पाहिजे, त्याने तुम्हाला भरपूर फळं मिळतील. तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करतात त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं आणि विसरता कामा नये. उनके पास सब का हिसाब रहता है, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण स्वामींजवळ सर्वांचा हिशोब नक्कीच असतो आणि त्यानुसार ते त्यांना फळ देत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कर्माचे सुद्धा फळ त्यांना देत असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली, तर ते जिवंतपणे जितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं मागण्याची आणि करण्याची गरज आपल्याला नक्कीच भासणार नाही आणि नक्कीच आपल्याला काही वाईट गोष्टीकडे वळण्याची गरज भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तसबिरी कडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही. आणि स्वामी समर्थांची आपल्याला दर्शन झाले हे आपल्याला खूप मोठी गोष्ट असते. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते हो. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून
स्वतःच्या शरीराला कष्ट करून आणि बैठक मांडून स्वामींचा जप, श्रोत पठन, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती असते. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ नसतो आणि मग स्वामी आपल्याला तसे प्राप्तही होत नाहीत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कसं भक्ती केली पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही भक्ती कराल तरी तुमचे कल्याणच होणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती एकरूप एक पद्धतीने केली पाहिजे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं स्वप्न आहे, तुझं उत्तर सुद्धा तुलाच द्यायचं आहे. म्हणून स्वप्न कोणतंही असो, छोटं मोठं साधं अफाट, ते स्वप्न तुझं आहे. मग त्याचं उत्तर कोणी दुसरं देणार कसं? तुलाच ठरवायचं आहे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. लोक प्रश्न विचारतील, शंका घेतील, हसतील, टिंगल करतील, पण तुला उत्तर कृतीतून द्यायचं आहे. फक्त स्वतःवर श्रद्धा ठेव, कारण जेव्हा तू माझं स्वप्न मी पूर्ण करणार असं स्वतःला ठामपणे सांगतोस ना, तेव्हाच यशाची दारं उघडायला लागतात आणि बाकी सगळं गप्प बसतं आणि तुझं ध्येय आवाज करतं. त्यामुळे तू विश्वास ठेवून फक्त स्वामींवर, आणि स्वामींवर विश्वास असला की अशक्य गोष्टीसुद्धा नक्की शक्य होत असतात, एवढं फक्त बाळा तू लक्षात ठेव. कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधायचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही आणि आपल्यामध्ये माणुसकी जिवंत आहे की नाही, त्याचा अगदी शोध घ्या. नक्कीच तुम्हाला माणसामध्ये देव दिसेल. मग तुम्हाला देवाची प्रचिती नक्कीच येईल आणि देव तुम्हाला दर्शन देतील. आणि मी अशी प्रार्थना करतो की सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे, ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. हे मात्र तितकंच खरं आहे. स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत, जेवढं गमवलंयस ना बाळा तू, त्यापेक्षाही जास्त मिळवणार आहे. फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेव. सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तू संयम ठेवून काम कर. आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपली ही बोटे सुगंधित करून जातो. तसाच आपला दिवस आनंदी जावो, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि स्वामी, तुम्ही आमच्या प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे असतात आणि आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. त्यासाठी स्वामी समर्था, तुम्हाला पहिले तर मनापासून धन्यवाद. आणि स्वामी राया, असेच आमच्या पाठीशी राहा, ही तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल बरं, मला सांगा तुम्ही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. ते सर्व जगाचे पालनहार आहेत. ते आपलेही पालन पोषण अगदी त्याचप्रमाणे करतील ज्याप्रमाणे पशु पक्ष्यांचे करतात. त्यांना सर्व लोक आणि सर्व सृष्टी ही समान आहे, एवढं लक्षात ठेवा. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते, याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध येत नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून कधीही तुम्ही समाधानी राहिले तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख मिळेल आणि समाधान आणि सुख मिळेल, एवढं लक्षात घ्या. नशिबाची साथ नसेल ना तरी चालेल मित्रांनो, पण स्वामींचा हात डोक्यावर असाच कायम राहिला पाहिजे आणि त्या हातानेच आपण सर्व काही मिळवू शकू. म्हणून तुमच्या पाठीवर स्वामींचा हात असावा, ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी तुझ्या राहीन. कुठेही जा, तेथेही मी तुला दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्यही मीच करीन. आणि असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर नक्कीच करावं, कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक अजिबात करणार नाहीत आणि करूही देणार नाहीत. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही नीट होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की तुम्ही किती प्रमाणात आणि किती मनापासून विश्वास ठेवता, त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतील. अपेक्षा आणि समाधान जे असते ना, यात अंतर एवढेच आहे मित्रांनो. अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात आणि आनंदात ठेवते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनी समाधान हे कायम तुमच्या मनात राहू द्या. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला नक्कीच घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही ना, तर अनुभवातून असेल, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेवढं जास्त काम करत असाल
तुम्हाला वाटत असेल मला याचा तेवढा फायदा होत नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर हा नाचका निघत असतो. त्यामुळे तुम्ही बाहेर वर्तनावर कोणावरही विश्वास ठेवू नका. आंतरिक तो माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे ओळखूनच मग त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि हे वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते ना, त्याला म्हणतात नशीब. आणि सर्व काही असूनही तुमच्याकडे ते रडवते ना तुम्हाला, त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते ना, त्याला म्हणतात जीवन. आणि ते असतं समाधानी जीवन. आणि जो व्यक्ती अगदी समाधानाने जीवन जगत असतो आणि आपली पावलोपावली स्वामींचं नाव घेत असतो, तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होते आणि त्याला त्याच्या जीवनात आनंद मिळत असतो. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण आणि स्वामी कधीच येणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचा व्यवहार अगदी काटेकोरपणे तुम्ही केला पाहिजे आणि कुणाला फसवलं नाही पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. म्हणून चांगल्या कामात नेहमी तुम्ही चांगलंच काम केलं पाहिजे आणि कधीही लोकांना तुम्ही हसवलं पाहिजे आणि त्यांची कामं अगदी चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजेत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेव्हा तुमची चांगली वेळ असेल तेव्हा लोकांना जपायला नक्की शिका. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात बरं. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणून तुम्ही तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असते की कोणावर तुम्ही विश्वास ठेवता आणि कोणावर नाही. म्हणून कदाचित तुम्ही विचार करूनच कोणावर पण विश्वास ठेवावा, हे माझे म्हणणे आहे. जाणले समर्था तुम्ही माझ्या मणीचे भाव, म्हणूनच स्वामी समर्था ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. आणि हे नाव असेच आमच्या ओठावर राहू दे आणि एवढी कृपा स्वामी राया तुम्ही आमच्यावर करा. देवाला हे कधीच सांगू नका मित्रांनो की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत आणि तुम्हाला त्या सांभाळता येत नाहीत. ते अडचणींना तुम्ही एकच सांगायला पाहिजे की माझ्या पाठीशी माझे स्वामी उभे आहेत आणि मला घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि स्वामीच माझं संरक्षण करतील आणि स्वामीच माझं रक्षण करतील. त्यासाठी तुम्ही असल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो. त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमचे मन अगदी शांत होऊन जाईल. आणि स्वामींच्या जो सानिध्यात जातो आणि स्वामींच्या मठात जातो त्याला हे अनुभव आलाच असेल की मठात गेल्यावर माणसाला अगदी काहीच न म्हणता काहीच न करता एका ठिकाणी बसून राहावे. बघा, तुम्हाला एक शांत अनुभव येईल आणि एकदम शांत चित्त तुमचं मन होऊन जाईल आणि तुम्हाला देव स्वरूप कळेल आणि देवाचे दर्शन नक्कीच होईल. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, याच्यावर काहीच अवलंबून राहत नाही. यापेक्षा देवाकडे जेव्हा तुमची पाठ असते ना, तेव्हा तुम्ही कसे वागता आणि कोणासोबत कसे बोलता यावर खूप काही अवलंबून असते बरं. म्हणून देवाच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीही करू शकतो, तर तसं अजिबात करू नका. देव सर्व काही बघत आहे आणि देवाकडे सर्व गोष्टींचा न्याय आहे. म्हणून तुम्ही देवाच्या पाठीमागे काही काम करत असणार किंवा काही बोलत असणार तर ते जपून बोला. देव सर्व काही बघत आहेत. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना, यावरून तुमची किंमत आणि तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या इमानदारीची किंमत अजिबात कधी जीवनात कळाली नाही. म्हणून सत्याचा विजय हा शेवटपर्यंत होत असतो. म्हणून तुम्ही सत्याच्या बाजूने चला आणि सत्य बोला आणि इमानदारीने राहा. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात जर तुम्हाला जिद्द, संयम आणि तुमच्याकडे ना प्रामाणिकपणा असेल ना मित्रांनो, तर आपले अस्तित्व कोणीच अजिबात संपू शकत नाही आणि कोणीच मिटवू शकत नाही, एवढे लक्षात घ्या. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो आणि नकारात्मक विचार तुम्ही केला ना, तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि मग त्या अडचणींमध्ये आपल्याला भरपूर काही आपण शोधायला जाऊ. आणि सकारात्मक जर तुम्ही विचार केला ना, तर प्रत्येक अडचणींमध्ये तुम्हाला संधी दिसत जाईल आणि तुम्ही तसे कार्य करू लागाल. म्हणजे
तुम्ही प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधायला हवी. आणि काही लोक संधीमध्ये पण काहीतरी कारण शोधत असतात. तसे अजिबात करू नये. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आल्यावर नातं निभावणं प्रत्येकाला जमत नाही. कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा मारावं लागतं आणि दुखवावं लागतं. म्हणून स्वतःचं मन दुखवून तुम्ही कुणाला आनंद देत असाल तर यासारखी अप्रतिम आणि छान गोष्ट कोणतीच नाही. कारण तुम्ही तुमच्या जीवापेक्षा त्या व्यक्तीची जास्त काळजी घेतात. आणि हेच स्वामी समर्थ म्हणतात की निस्वार्थ भक्तीने माझी भक्ती करा आणि लोकांना तुम्ही मदत करा. निस्वार्थ प्रेमाने जर कराल आणि निस्वार्थ भक्ती कराल, निस्वार्थ मनाने मदत कराल, तर मीही तुम्हाला निस्वार्थ मनाने सर्व काही देईल आणि सर्व काही तुम्हाला मिळवून देईल. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून सर्व पुण्य जे तुम्ही करत आहेत ना ते सर्वांना सांगत फिरू नये आणि सर्वांना तर अजिबात सांगू नये. म्हणून तुमचे पुण्य कमी होण्याची शक्यता दाट असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक काम केलं पाहिजे की तुम्ही कधीही तुम्हाला पुण्याविषयी कोणाला सांगू नये आणि मी एवढे केले, मी तेवढे केले असे बोलून सांगू नये. हे अजिबात स्वामींना आवडत नाही आणि स्वामी याचा तिरस्कार करतात. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही एवढं मात्र तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून घ्या. कारण तुमच्या कर्ता आणि करविता स्वतः ते ब्रह्मांड नायक आहेत आणि ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. एवढंच लक्षात ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांचा नामजप करा. नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच. एवढं अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलाय आणि ते एकच ओळीत दिलाय आणि ती ओळ म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून आणि दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि असेच खरे आयुष्य तुम्ही नक्कीच जगले पाहिजे. आणि ज्याच्याकडे जे आहे त्यात तो समाधान मानून जर आयुष्य जगत असेल ना तर त्याच्यासारखा सुखी माणूस या जगात कुठेही मिळणार नाही. आयुष्यात कधी निराश होऊ नका आणि जिथे दुःखाची गर्दी असते ना तिथे थोड्या दूरवर सुख सुद्धा पाहत थांबलेलं असतं. म्हणून तुम्हाला जेवढं दुःख येईल ना त्यापेक्षा डबल तुम्हाला सुख येणार आहे आणि एवढी शाश्वती स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या सुखासाठीच तुम्ही आयुष्य जगायचं आहे आणि आयुष्य जगत असताना दुःख कितीही असो फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत, चांगले की वाईट, त्यावर आपलं हे सुख अवलंबून असतं. म्हणून आपल्या मनामध्ये अगदी निर्मळ विचार ठेवा आणि प्रत्येकाशी चांगल्याने बोला. नक्कीच तुमचं चांगलं होईल. असेल नसेल कोणी, तू पंखात तुझ्या बाळा कायम भरारी ठेव, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. बदलेल तुझा एक दिवस, तू फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. नक्कीच तुझे सर्व दिवस बदलतील आणि तुला सर्व गोष्टी आम्ही मिळवून देऊ. स्वामी आपल्याला सांगत आहेत की नुकसान झालंय तर भविष्यात लाभ पण तुला नक्कीच होईल आणि फायदा होईल. आणि जर तुझा छळ झाला ना बाळा तर पुढे जाऊन त्याचा हिशोब सुद्धा होईल. आमच्याकडे सर्वांचा हिशोब असतो. मग तुझ्यावर कोणी वाईट कर्म केले असतील तर नक्कीच मीही त्याला वाईट शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि व्याजासकट ते सर्व त्याच्याकडून वसूल करून घेईल. फक्त तू माझा भक्त आहेस तर त्या भक्ताला तुला फक्त एकच करायचंय, चांगली कर्म करा आणि माझी भक्ती करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मी मिळवून देईल. कोणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असोत ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि स्वामी असेच आमच्या पाठीशी राहतील हे आम्हाला माहिती सुद्धा आहे. कारण स्वामी त्यांच्या भक्तांसाठी सर्व काही करतात. आणि फक्त तुम्ही स्वामींचे नाव फक्त मुखात जरी घेतले ना तरी स्वामी तुमच्या कायम पाठीशी राहतील. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा बदलायची. ठेवायचा तो फक्त संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावलंय आणि त्याने काय तिकडं कमवलंय. म्हणून वाईट लोकांची संगत धरू नका आणि वाईट लोकांसोबत नक्कीच राहू नका. तुम्हालाही चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस आल्यानंतर तुम्ही देवाला कधी विसरू नका. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पैशाने कधी गर्व करू नका आणि तुमच्याकडे जर सुंदरता असेल ना तरी गर्व करू नका. झोपडी का असे ना तिथे घास असावा अगदी सुखाचा आणि समाधानाचा, तरच जीवनाला
तुमचा अर्थ आहे, नाहीतर सगळं तुमचं जीवन जे असतं ना ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही जर आता म्हणाल की मी नंतर सुखी राहील, आनंदी राहील, तसं कधी होत नाही. तुम्ही वर्तमानात किती सुखी आहात आणि समाधानी आहात यावर तुमचं सुख अवलंबून असतं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना, त्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात नक्की शंका नाही. म्हणून त्या अश्रूंचा हिशोब देव घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त देवाच्या भक्तीत राहा आणि देवाचे नाम घेत राहा. स्वामी सर्व काही पाहून घेतील आणि त्या वाईट लोकांना त्यांच्या वाईट कर्माप्रमाणे शिक्षाही स्वामीच देतील. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही. म्हणायला इमानदार सगळेच आहेत, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती दिली. म्हणून तुमची इमानदारी यावरूनच ओळखली जाते. आणि तुम्ही आयुष्यात असे स्वामींसोबत जर इमानदार असाल आणि स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुम्हाला फळ देव देईलच आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे असेलच. बघा, तुम्हाला स्वामींचा अनुभव आला असेल की तुम्ही कुठे बाहेर जाता तेव्हा तुम्हाला एखाद्या गाडीवर स्वामींचं चित्र दिसते आणि स्वामी श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले दिसते. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असेही लिहिलेले दिसते. मग स्वामी आपल्याला अप्रत्यक्ष आपल्याला दर्शन देत असतात आणि ते आपल्याला सांगत असतात, बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त मला विसरू नको, मीही तुला विसरणार नाही. स्वामी भक्तांनो, म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे. ती समजण्यासाठी स्वामी भक्तीतच असावं लागतं. जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना, तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपली कर्म जितकी स्वच्छ असली तितके स्वामीही आपल्यावर कृपा करतात आणि आपल्यावर कृपाचा वर्षाव करतात. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः तुम्हीच तुमचं ठरवायचं असतं. देव तुम्हाला सांगायला येत नाही. देव तुमची परीक्षा घेत असतो. म्हणून या परीक्षेत पास व्हायचं आणि नक्कीच तुम्ही लढायचं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात ना तर संकटाला तुम्ही नक्कीच संपून टाकाल. म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे सारा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी राहीलच, तू फक्त एक पाऊल पुढे तरी ठेवून बघ. नक्कीच मी 100 पावलं पुढे ठेवील. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे बाळा, पण जर तू खरा असशील ना तर जो वर बसला आहे ना, जो ब्रह्मांड नायक आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल आणि सर्वांचा हिशोबही ठेवतो. म्हणून तू व्याजासह सर्वांचं त्यांना परत द्यायल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू आपली चांगली कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नको. सर्व काही नीट होईल आणि समाधानी होईल. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच तुम्ही बाळगू नका आणि मनात ठेवू नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. म्हणून एकट्याने लढायला शिका आणि एकट्याने जीवन जगायला शिका. तुम्हाला जीवनात भरपूर काही अडचणी येतील. त्यात तुम्हाला शिकायला मिळेल की आपण काय काय शिकलो आणि आपण स्वामींकडून काय काय शिकलो. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी अजिबात राहू शकत नाही आणि तो अजिबात सुखीही होऊ शकत नाही. कारण त्याने दुसऱ्यांना दुःख दिले आहे आणि दुसऱ्यांना जे दुःख देतो त्याच्या वाटेला सुद्धा दुःखच येत असतं. एवढं खरं आहे. तू मन छोटं नको करूस बाळा. जिथे तुझ्या आपले तोडतील ना आणि तोंड फिरवतील ना तिथे मी तुझी साथ देईन, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींच्या अगदी चरणी तुम्ही पडून राहिले पाहिजे आणि स्वामींच्या हृदयात तुमच्यासाठी थोडीशी जागा केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नामस्मरण नक्कीच करावं लागेल. निस्वार्थ प्रेम फक्त 2च ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि दुसरं म्हणजे ते स्वामींच्या चरणात. म्हणून स्वामींकडे निस्वार्थ प्रेम आहे. तसेच तुम्ही निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा. तुम्हालाही स्वामी भरपूर काही देतील. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योग्य होण्यापेक्षा आहे ना मित्रांनो, कुणाच्या तरी उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. आणि तुमचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा ना तुमचा स्वभाव जर चांगला असला ना तर ते भरपूर महत्वाचं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुमचा स्वभाव कसाही असो, पण तुमचा जे वागण्याची रीत आहे आणि जी बोलण्याची चाल आहे ना ती समोरच्याची चांगलीच असली पाहिजे आणि शेवटपर्यंत तुम्ही दुसऱ्याचा चांगलाच विचार केला पाहिजे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि तो विश्वास जर तुम्ही ठामपणे ठेवला तर स्वामीही मागून बघत आहेत.
ते म्हणतात, याला खूप विश्वास आहे, मी याची साथ नक्कीच देईन. आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त एक पाऊल पुढे ठेव आणि तू लढ, मी आहे तुझ्या पाठीमागे. परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला समजू शकत नाही आणि शिकवूही शकत नाही. म्हणून ज्याला परिस्थितीचा अनुभव आहे त्या व्यक्तीला सर्व काही समजत असते आणि तो सर्व काही ऐकत असतो. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर नक्कीच पाहून घेतील हा विश्वास मनात असला ना, की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाच असेल आणि आत्मविश्वासच तुम्हाला प्रत्येक क्षण भरवून देईल. म्हणून एक लक्षात घ्या की तुमच्यामध्ये तुम्ही किती विलीन होता आणि स्वामींच्या नामामध्ये तुम्ही किती विलीन होता हे खूप महत्वाचं आहे. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी ना तुम्हाला वाईट संकटातून आणि वाईट परिस्थितीतून जावेच लागते, मगच तुम्हाला सुख मिळत असते. म्हणून वाईट वाईट परिस्थिती ही थोड्या वेळासाठी असते आणि ती परिस्थिती तुम्ही ओलांडून बघा, तुम्हाला सुख नक्कीच मिळेल. मित्रांनो, न कळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल बरं, ज्याची आशा तुम्ही सोडली होतीच ना, ते तुमचं स्वप्न अगदी खरं होऊन जाईल आणि निश्चित होऊन जाल तुम्ही आणि तुम्हाला सर्व काही आनंद एका दिवसातच प्राप्त होईल. पण त्यासाठी तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून केली पाहिजे आणि मनापासून सर्व गोष्टी स्वामींच्या तुम्ही केल्या पाहिजेत. कुणाचाही वाईट अवस्थेवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण तुम्हालाही कधीतरी वाईट अवस्था होतीच ना. जो तो आपापल्या संकटाशी लढत असतो. म्हणून काहींना आपले दुःख लपवता येतात, काहींना नाही येत. म्हणून ते दुःख पाहून तुम्ही नाराज होऊ नका आणि त्यांच्यावर चिडू नका, कारण ते दुःख कधी तुम्हालाही आले होते, फक्त तुम्ही दाखवले नाही एवढेच. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले ना, तर भगवंताच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो आणि भगवंत चमत्कार करतात आणि लीला करतात, त्यांचा अनुभवही तुम्हाला येत असतो. नामानेच अंतरंग अगदी शुद्ध आणि पवित्र होत असते. म्हणून नाम घेतलेच पाहिजे हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना, त्यांनाच यश प्राप्त होते. म्हणून तुम्हाला जीवनात भरपूर काही अडथळे येतील, भरपूर काही संकट येतील, पण त्यांच्याकडे न बघता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या संकटांशी लढ दिली पाहिजे. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळालेले आहेत आणि हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजतही नाही. म्हणून तुम्ही ते समजून घ्या आणि कोणती व्यक्ती आपल्याला जीव लावतात आणि कोणती व्यक्ती आपल्याला सोडून गेलेले आहेत याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, आपलं दुःख पाहून कोणी हसेल तरी चालेल मित्रांनो, पण आपलं हसणं बघून आहे ना कोणी दुःखी राहता कामा नये. म्हणून आपण कर्म नेहमी चांगली करा आणि कोणाला फसवून मोठं होऊ नका. नक्कीच सर्व लोक आनंदी होतील आणि जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर जाल तेव्हा सर्व लोक तुम्हाला अभिनंदन सुद्धा देतील. तुम्ही जेवढं इतरांना द्याल ना, तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आणि कित्येक पटीने देव आणि स्वामी समर्थ तुम्हाला देतील. फक्त तुम्ही स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून चला आणि भरपूर काही मनापासून तुम्ही दान करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी म्हणत आहेत, तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात आणि ती लोक बाहेर जाऊन आपली नामुष्की करत असतात आणि आपल्याविषयी बरंच काही लोकांना सांगत असतात. म्हणून अशी लोक पासून तुम्ही दूर राहिलं ते चांगलं आणि अशा लोकांपासून तुम्ही नक्कीच दुरावा केला पाहिजे. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक नक्कीच करा, कारण अपमान हे कर्ज आहे आणि जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला शिक्षा मिळाली नाही तरी देव वरून बघत असतो. देव त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याला शिक्षा देत असतो आणि म्हणत असतो, बाळा तू इथे चुकलास, त्याची ही शिक्षा. स्वामी भक्तांनो, या जगात सर्व गोष्टी तुम्हाला सापडतील, पण कधी स्वतःची चूक तुम्हाला सापडणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची चूक सापडेल ना, त्या दिवशीपासून आयुष्य तुमचं अगदी सोन्यासारखं होऊन जाईल आणि अगदी बदलून जाईल. म्हणून तुमच्या चुका शोधायला शिका आणि तुमच्याकडून काय चुकले ते नक्कीच तुम्ही एकदा विचार करून बघा. सदैव समाधानी राहा, कारण सुखाची इच्छा नवीन दुःखांना जन्म देत असते. म्हणून तुमच्याकडे सुखाची इच्छा असेल
तर तुम्हाला दुःख येतील, पण सुखही एक दिवशी नक्कीच येईल. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती आपली वाचवावी ना यासाठी स्वतःची किंमत देखील ते गमावत असतात. आणि अशीच लोक आपण मिळवायची आहेत, कारण ते त्यांच्यासाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त जगत असतात. आणि अशा माणसांची किंमत करणे आपला धर्म आहे आणि आपलं कर्तव्य आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीच तुम्ही मित्रांनो पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली पाहिजे. घराचं घरपण नक्कीच टिकून राहील आणि घरात सर्वजण एकजुटीने राहतील. म्हणून अगदी प्रेमाने सर्वांशी बोललं पाहिजे आणि अगदी प्रेमाने वागलं पाहिजे. कुणी भावाने कार घेतली तर आपण जळू नये, आपणही प्रयत्न करावे आणि आपणही तशीच कार घ्यावी, असेच माझे म्हणणे आहे. जळल्याने काही होत नाही, फक्त द्वेष निर्माण होतो. जीवनात आपल्याच लोकांना फसवून कुठेही चुकीचं काम करणारी व्यक्ती आज जरी यशस्वी झाली तरी त्याचा येणारा काळ त्या सदैव दुःख दाखवणारा असतो, हे मात्र तेवढंच निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच लोकांना फसवू नका आणि लोकांची टिंगल करू नका आणि त्यांना गरीब म्हणू नका, कारण हे दिवस तुम्हीही पाहिलेत आणि कधीही फेरा पलटू शकतो आणि हे दिवस तुमच्यावर सुद्धा येऊ शकतात. कारण स्वामींची लीला अपरंपार आहे आणि ही लीला कुणाला आजपर्यंत समजलेली नाही. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार बरं. म्हणून तुम्ही पहिले जिवंत माणसांची तुम्ही काळजी घ्यायला शिका आणि माणुसकी जपायला शिका. कुठे कोणी पडलेला असेल त्याला उचलायला शिका आणि लोकांची काळजी नक्कीच तुम्ही घ्यायला शिका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर तुम्ही झाले पाहिजे, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके कधीच तुम्ही मूर्ख झाले नाही पाहिजे. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठी गोडचूक कधीच करू नका. आणि एकदाच विश्वास ठेवा आणि विश्वासघात झाला तर मग कधीच परत तो व्यक्ती पहिलेसारखा राहत नाही आणि त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर झाल्याशिवाय राहत नाही. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची तुम्हाला कला दोघांमध्येही असली नक्कीच पाहिजे. म्हणून संसार तुमचा सुखाचा व्हावा ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि जे व्यक्ती यांचे लग्न बाकी आहेत त्यांचे लग्न लवकर व्हावे आणि सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय नक्कीच तुमच्या धावून येतो. म्हणून सुखात देखील त्याला तुम्ही बोलवलं पाहिजे. नाहीतर नावं ठेवणारी लोक भरपूर आहेत आणि ती लोक त्यांचं काम अगदी चोखपणे करत असतात. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते ना मित्रांनो, की हे पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि आपण त्याला घेत असतो. म्हणून असं कधीही करू नका. पाप जर माहीत आहे हे पाप आहे तर त्याला कधीच तुम्ही आत्मसात करू नका आणि त्याला कवटाळू नका. संकट टाळणं माणसाच्या हाती अजिबात नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं. म्हणून नक्कीच तुम्ही प्रेमभावनाने संकटाचा सामना करावा आणि स्वामींच्या वचनावर चालावं. नक्कीच तुमचं जीवन अगदी आनंदित होऊन जाईल. यशस्वी भरपूर जण असतात, पण समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्याला कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून यशस्वी जीवन जगायला शिका आणि तसे वागायला शिका. नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर असाल. तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्त्वाचं अजिबात नसतं. फक्त तुम्ही तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल आणि इतरांबद्दल आदर अजिबात नसेल तर ती भक्ती होणे काही उपयोगाची नाही. त्यामुळे देवाला देव्हाऱ्यातून पूजण्यापेक्षा ना मनात पूजा. देव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला सर्व काही देईल. म्हणून आपण नामस्मरण करत असतो आणि भगवंताचे नाम आपल्या मुखात घेत असतो. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला साथ दिली आहे ना आणि तुमच्या संकट काळात ज्यांनी ज्यांनी तुमची काळजी घेतली आहे आणि निस्वार्थ प्रेम तुम्हाला दिलाय, त्याचं लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा अगदी प्रयत्न करत असाल ना, तर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, कर्म हे फिरून येतं बरं आणि ते तुमच्यावरही येईल. आणि मग तेव्हा तुम्हाला कर्माचा फेरा कळेल आणि तुम्हालाही कळेल की असंही होऊ शकतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल
आणि तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची, की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. म्हणून कोणालाही तुमच्या आयुष्यात फसवू नका आणि त्याची बदनामी करू नका. स्वामींनी कधी मानलं नाही जाती आणि भेद, धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले. प्रत्येकाचं कर्म श्रद्धा ठेवून जो करतो ना, तो जीवनात यशस्वी होत असतो. सर्वात श्रेष्ठ भक्ती ही स्वामी त्यालाच मिळवून देतात ना, ज्याच्याकडे मोक्ष आणि मुक्ती नक्कीच त्याला मिळते. आणि तो व्यक्ती या मानव जन्मातून अगदी मुक्त होऊन जातो आणि मग त्याला परम सुखाची प्राप्ती नक्कीच होत असते. मित्रांनो, वेळ लागेल पण सर्व अगदी ठीक होऊन जाईल आणि आपल्याला पाहिजे तेच आपल्याला मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. फक्त काळजी करू नकोस बाळा, तुझ्या सोबत मी आहेच, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून संकट काळात स्वामींना हाक जरूर मारा. आणि संकट काळात जर तुम्ही स्वामींना हाक मारली तर प्रत्येक ठिकाणी स्वामी तुम्हाला दर्शन देतील. कुणाच्या मोबाईलच्या कव्हरवर, कुणाच्या दुकानावर नाव दिसेल, तर कुणाच्या दुकानावर फोटो दिसेल आणि कुणाच्या गाडीवर लिहिलेलं दिसेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं सगळीचकडे स्वामी आपल्याला दर्शन देऊ इच्छितात आणि दर्शनही देतात. फक्त तुमचे स्वामींवर निस्सीम भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे. नक्कीच स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.